नमस्कार मंडळी, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आलो आपण जालना जिल्हा या ठिकाणी मंडीचा आपण प्रत्यक्ष आज कोथिंबीरचा बाजारभाव जाणून घेऊया। पोळाच्या सणानिमित्त कोथिंबीर थोडी उच्च भावात आज विकू राहिली। या ठिकाणी कोथिंबीर 800 ते 1000 रुपये शेकडा विकू राहिली। या ठिकाणी आपण पुढं जाणून घेऊया शेतकरी बांधवाकडून की त्यांनी किती कोथिंबीर लावली व त्यांनी कसं व्यवस्थापन केलं। प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया व ते किती क्षेत्रामध्ये त्यांनी लावली। या ठिकाणी आपण शेतकरी, आपलं संपूर्ण नाव सांगा। मी राजू सकाराम मदन, राहणार केळीगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी कोथिंबीर जवळपास 1.25 एकरमध्ये लावलेली आहे आणि त्याची पेरणी केलेली आहे। आणि आज आनंदाचं वातावरण असं की पोळ्याच्या निमित्तानं तिला आज 800-1000 रुपये भाव मिळत आहे। त्यामुळं खरं तर आनंदाचं वातावरण आहे। शेतकरी समाधानी आहे, पावसा समाधानी, सगळ्या गोष्टी समाधानी आहे। शेतकरी जरी समाधानी असला पण इकडे जो बाकीचा माल आहे तो आज जरा कसं आहे पावसामुळे थोडा कमी भाव विकणार आहे। किती एकर क्षेत्रामध्ये लावले आपण? मी 1.25 एकरमध्ये लावली आहे। आणि कोणतं वाण लावलं? मी सरदार धनिया म्हणून लावलेलं आहे। काय रेट राहते त्याची बारी? बारीमध्ये 1000-1200 रुपये। किती पावशेरची का किलोची? नाही, किलोचे ते 350 रुपये किलो आहे। बरं, दरवर्षी घालतो तुम्ही कोथिंबीर? हो, दरवर्षी करतो मी। पावसाळ्यामध्ये अर्धा-पाऊण एकर तसंच। मी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि 2 एकर जमीन आहे मला, पण तरी मी अर्धा-पाऊण एकर कोथिंबीर नेहमीच करतो। आता नेमकी सुरू झाली आहे का? हां, आता नेमकी 4 दिवसापूर्वी चालू झाली आहे। आज किती आणली आपण? आज मी आणलेली आहे 2100 गड्डी। 2100 गड्डी आज काय वाटली आपण? आज चालली 1000 रुपये, 1100 रुपये चालली। बरं, तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करेन, शेतकरी नात्याने त्यांना सांगू इच्छितो की भावांनो, की प्रत्येक जणांनी थोडं बहु असं भाजीपाला जर केला तर निश्चितच आपल्याला कुठंतरी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि आपली जी परिस्थिती आहे ती बरी होईल असं मला वाटतं। या ठिकाणी आपण आकाश भाऊ यांना मार्केटचा बराच अनुभव आहे, बरेच वर्ष या ठिकाणी घालवले आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज जे माल पडले कशामुळे पडले। 2 दिवसांना पाऊस चालू असल्यामुळं आज माल पडलेले। एका मालाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही। फक्त कोथिंबीर थोडीशी चांगल्या भावात विकलेली आज सकाळी। बाकीच्या गिरायकी नसल्यामुळे हे सगळे माल तसेच पडून राहिलेले। शेतकरी खूप परेशान झालेले त्या गोष्टीमुळं। उद्या पण जर पाऊस असा दिवसभर चालू राहिला, गिरायकी राहत नाही, तिकडं माल विकत नाही, त्याच्यामुळे इकडं माल असेच पडून राहते। बरं, धन्यवाद। या ठिकाणी आकाश भाऊन आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।